आता स्पर्म आणि यग तयार करण्याचं वय जे आहे ते 18 वर्ष ते 20 वर्ष या दरम्यानच व्यवस्थितरित्या ओव्ह्यूम तयार होऊ शकतो मुलीकडे आणि मुलांचा स्पर्म काउंट चांगला असतो। यापेक्षा जर वय पुढे गेलं असेल तर त्या मुलामध्ये स्पर्म काउंट व्यवस्थित असणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही लग्न जरी केलं तरी त्यांना अपत्य होणार नाही आणि अपत्य जरी समजा करायचं म्हणलं तर कमीत कमी खर्च दवाखान्याचा नाही म्हटलं तर मग त्यामुळे रोष वाढत जातात। मी काय म्हणतोय ते पहा, मुलींना त्रास का होतो? मग सासूबाई सासऱ्याची इच्छा असते की मुलीला काहीतरी अपत्य झालं पाहिजे। मुलीमध्ये हा जर दोष असेल तर तिला अपत्य होत नाही, मग खर्च होतो। मग हा खर्च विनाकारण होतोय, त्याच्यामुळे त्यांची मानसिक संतुलन सासू सासऱ्यांचं बिघडतं आणि मुलाचा दुसरं लग्न करायचं किंवा घटस्फोट घ्यायचा। आणि मुलीलाही असं वाटतं की जर आपल्या पतीमध्येच दोष असेल तर आपण ह्याच्याबरोबर राहून उपयोग काय?